नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। कामोट्यातल्या दहीहंडीत राणी लंकेंची हवा, 50 गोविंद पथकांची सलामी, कामोट्यात पारनेरकर एकवटले, लंके प्रेमींची तुफान गर्दी। निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी खासदार निलेश लंके यांची पत्नी राणीताई लंके या सोमवारी सकाळपासूनच कामोट्यात हजर होत्या। त्यांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन करण्यात आलं। तब्बल 50च्या वर गोविंदा पथकांनी या ठिकाणी सलामी दिली आहे। दिवसभरात तालुक्यातील महिला, युवती यांचा उत्साह पाहायला मिळाला। तर यावेळी होम मिनिस्टर या कार्यक्रमात खासदार निलेश लंके यांच्या होम मिनिस्टर म्हणजेच राणीताई लंके यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। आनंदाने ते या ठिकाणी खेळही खेळल्या। मुंबई स्थित पारनेरकर एकत्र येऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी लावण्यात यंदा कामोठे येथील लोकनेते दिबा पाटील मैदानावरती रायगडसह नवी मुंबईतील सर्वाधिक 15,33,333 रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती। त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहीहंडी पथक मैदानात उतरून दाखल झाले होते। नगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई लंके यांच्या हस्ते दहीहंडीचं पूजन झालं। याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने निलेश लंके यांची नवी मुंबईतून वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। तर पेढे तुला देखील संपन्न झाली। सुरेश धवन या मुंबई येथील कार्यकर्त्यानं निलेश लंके खासदार व्हावेत यासाठी नवस केला होता आणि नवस पूर्ती झाल्यानंतर नवी मुंबईत वाजत गाजत मिरवणूक काढून पेढे तुला केली। निलेश लंके यांच्या वजना इतके पेढे गोरगरिबांना यावेळी वाटलेत। त्यामुळे यंदाच्या वर्षी कामोठ्यातील दहीहंडीचा हा उत्सव लक्षवेधी ठरला आणि यात सर्वाधिक आकर्षण ठरले ते म्हणजेच राणीताई लंके यांचा। राणीताई लंके यांना आमदार करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी जोडली। राणीताई लंके यांना आमदार करावा अशा मागणीचा जोर कार्यकर्ते धरतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज मॉल 18, अहमदनगर।